पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोप्रायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाडा। आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल जाधव वाडा स्पेशल शीख कबाब, बंजार कबाब, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, कोळंबी फ्राय, मटन थाळी, चिकन थाळी, गावरान चिकन थाळी, मच्छी थाळी, चुलीवरच्या भाकरी, स्पेशल काळा मसाला, रेग्युलर लाल मसाला, काळा मसाला मालवणी, मटका चिकन, चिकन हंगामा, तंदुरी, चिकन टिक्का, चिकन मटका बिर्याणी, मलाई टिक्का, त्याचबरोबर मटका मटन, मटन मटका बिर्याणी, मटन मोगलाई, सी फूड मटन, चिकन कुरकुरा, शीख कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध। आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटोवरती। आमचा पत्ता आनंद नगर, टाकळी रोड, पंढरपूर। संपर्क 866873। अजित पवार राष्ट्रवादी गटाला भेट देण्यासाठी आता शरद पवार यांच्या गटामध्ये मोहिते पाटील यांचा प्रवेश होतोय। हा प्रवेश सोलापूर जिल्ह्याला झिकारी जाणार आहे का कसं आहे, मोहिते पाटील हेच मुळात विभागलेले आहे। त्यांच्यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरचे आमदार आहेत आणि त्यामुळे त्या कुटुंबामध्येच मला वाटतं एकोपा राहिलेला नाही। त्यांच्या कुटुंबांतर्गत भूमिका वेगवेगळ्या आहेत। मोहिते पाटलांनी अजून तरी तुतारीमध्ये प्रवेश केलेला नाही, त्यामुळं जेव्हा त्यांचा प्रवेश होईल त्यावेळेला त्याच्यावर आपण भाष्य करू। आणि मागच्या वेळेला विधानसभेचा उमेदवार निवडून आणताना त्यावेळेला त्यांना फेस आलेला होता। लोकसभेला उत्तम जानकर सोबत गेले म्हणून 1 लाखाचा लीड त्यावेळेला ते रणजित निंबाळकरांना त्या ठिकाणी देऊ शकले। त्यामुळे ते सगळं 1 लाखाचं क्रेडिट स्वतःकडेच घेतात नेहमीच। उत्तम जानकरांना ते क्रेडिट देतच नाही। उत्तम जानकरांना बी आम्ही आमच्याकडे घेऊ असं ते म्हणताय। भावदादा काल म्हणले उत्तम जानकरांना उत्तम जानकर हे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जबाबदार नेते आहेत। ते निश्चितपणे महायुतीच्या सोबतच राहतील। उत्तम जानकर यांचा आयुष्यभराचा संघर्ष हा ज्यांच्या सोबत राहिला, त्यांच्या सोबत जर ते गेले तर त्यांच्या मागे असलेली, त्यांच्या सोबत राहून स्वतःवर शेकडो गुन्हे दाखल करून घेऊन त्यांच्या लाट्याकाट्या खाऊन त्यांच्या पाठीशी उभं राहिलेले संघर्ष करणारे जे कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता आहे ती त्यांच्या सोबत जाणार नाही। तुतारी हातात घेतल्यानंतर सोलापूर, माढा आणि बारामतीमध्ये वेगळा निकाल असेल असं मोहिते पाटलांचा दावा केला जातोय, काय? तुतारीचं वजं पहिल्यांदा त्यांना झेपतंय का बघूया। पहिलं तुमचं वजं तुमचं निपटावा, तुमच्या पुरतं तुम्ही बघा। बाकी बारामती आणि सोलापूरची तुम्ही त्या ठिकाणी काळजी करायची आवश्यकता नाही। एक काळ होता की ज्या वेळेला ते सोलापूर जिल्ह्याचे अनसबीट म्हणून सम्राट होते, आता तो काळ राहिलेला नाही। त्यांच्या पुढच्या पिढी, विजयदादांच्या नंतरच्या पिढीनं ती सगळी काळ घालवून टाकलेली आहे। त्यामुळे जिल्ह्यावरनं ते तालुक्यावर आले, तालुक्यावरून ते झेडपीपर्यंत, ग्रामपंचायतीपर्यंत आले। ही शेवटची धडपड आहे त्यांची। मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये त्यांच्या विचाराची सहमती असलेल्या राजकारण आणि विचार प्रणाली घेऊन राजू खरे शिवसेनेच्या माध्यमातून, शिंदे गटाच्या माध्यमातून कार्य करताना दिसून येत आहे। आज या ठिकाणी त्यांना या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही असं आक्षेप आहे। त्याची नाराजी कुणाबद्दल बोलताय? राजू खरे शिवसेना शिंदे गट। मला माहित नाही, राजू खरे शिवसेना मी ओळखतच नाही। मी नाव ऐकलंय फक्त त्या ह्याच्यावर।